अंघोळीचे नियम कोणते आहे? 1. अंघोळ करण्यापूर्वी 1 ग्लास कोमट पाणी प्या. रक्तदाब, ब्लड प्रेशर नियंत्रित राहतो. 2. गुप्तांगाच्या स्वच्छतेसाठी अति गरम पाणी वापरणे टाळा. अवयवांची संवेदनशीलता सेन्सिटिव्हिटी कमी होते. 3. अंघोळीची सुरुवात नेहमी पायापासून डोक्याकडे करावी. प्रथम पायावर पाणी टाकावे आणि शेवटी डोक्यावर. 4. रोज कडक पाण्याने अंघोळ केल्याने केस गळू लागतात. मेंदू व डोळ्यावर ताण पडतो. 5. जेवल्यानंतर अंघोळ करू नये. खाल्लेले व्यवस्थित पचत नाही. 6. जेवणानंतर किमान 1 तास थांबून मगच अंघोळ करावी. 7. जेवणापूर्वी अंघोळ करणे हे जास्त फायद्याचे असते. त्यामुळे आपले शरीर, त्वचा टवटवीत होते. भूकसुद्धा चांगली लागते. 8. सूर्यास्तानंतर अंघोळ करू नये. 9. सूर्यास्तानंतर आपले शरीर थंड होऊ लागते. 10. झोपण्यापूर्वी अंघोळ केल्याने शरीरातील उष्णता शरीरातच अडकून राहते. यामुळे शरीराच्या तापमानात वाढ होऊन त्याचा परिणाम आपल्या झोपेवर होतो. 11. अंघोळ नेहमी कोमट किंवा साधारण तापमान असणाऱ्या पाण्याने करा. रक्ताभिसरण सुधारते. 12. चेहऱ्यावर आणि डोक्यावर कधीच अति गरम किंवा थंड पाणी टाकू नका. 13. सकाळी उठल्यावर तासभराच्या आत अंघोळ नक्की करावी. 14. आठवड्यातून किमान एकदा उटणे लावून अंघोळ करावी. उटण्याऐवजी तांदळाचे किंवा बेसनाचे पीठ, हळद, दूध, पाणी एकत्र करून शरीराला मसाज करू शकता. यालाच अभ्यंग स्नान म्हणतात. 15. शक्य तेव्हा अंघोळीपूर्वी संपूर्ण शरीराला तेल मालिश करावी. पचनक्रिया सुधारते. 16. अंघोळ करण्यापूर्वी 1 ग्लास कोमट पाणी प्यायल्याने आपले शरीर आतून गरम होते, ज्यामुळे रक्तवाहिन्या रुंद होतात आणि त्यातून रक्तप्रवाह सुरळीत वाहू लागतो. परिणामी रक्तदाब संतुलित राहण्यास मदत होते. त्वचा निरोगी राहते. 17. अनेक जण दुखापतीतून बरे झाल्यावर थंड पाण्याने किंवा बर्फ घातलेल्या पाण्याने अंघोळ करतात. बर्फाने अंघोळ केल्याने शरीरातून लॅक्टिक ॲसिड बाहेर पडून रक्तवाहिन्या मोकळ्या होतात व सूज कमी होते. अंघोळीचे हे नियम पालन केल्यास आपल्याला उत्तम आरोग्य नक्की लाभेल, यात शंका नाही. यासारखे ज्ञानवर्धक व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.